नमस्कार. आज आपण भारताच्या नवीन इंटरनेट नियमांबद्दल बोलणार आहोत. सरकार याला नियंत्रण म्हणतंय, पण अनेक जण याला सेन्सरशिपची सुरुवात मानत आहेत. मग नक्की काय आहे हे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. कधी असं झालंय का की इंटरनेटवरची एखादी पोस्ट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी ती तिथून गायब झाली? आणि का झाली याचं काहीच कारण कळलं नाही? हे आजकाल अनेकांसोबत होत आहे आणि या छोट्याशा अनुभवामागे एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची गोष्ट दडलेली आहे. तर आजच्या विश्लेषणात आपण याच गोष्टींचा मागोवा घेणार आहोत. म्हणजे कंटेंट अचानक का आणि कसा गायब होतो, सरकारची ही नवीन नियमावली नक्की आहे तरी काय, हळूहळू सरकारची ताकद कशी वाढत गेली, याचा आपल्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर काय परिणाम होतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याबद्दल आपलं संविधान काय सांगतं आणि आपल्या ऑनलाईन स्वातंत्र्याचं भविष्य काय असेल. चला मग सुरुवातच करूया त्या अनुभवापासून, जेव्हा एखादी पोस्ट किंवा अगदी एखादा अकाउंटसुद्धा कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय नाहीसा होतं, तेव्हा पडद्यामागे नेमकं काय घडत असतं? होतं काय की जेव्हा एखादा कंटेंट काढला जातो तेव्हा तो टाकणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला हे कळतच नाही की तो का काढला गेला, कोणत्या सरकारी विभागाने हा आदेश दिला, या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा अधिकार आहे की नाही, आणि समजा अधिकार असेल तर त्याला आव्हान कसे द्यायचं. माहितीचा हा अभाव म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे. तर मग या सगळ्यामागे आहे तरी काय? याला जबाबदार आहे सरकारची एक नवीन नियमावली, जिला माहिती तंत्रज्ञान नियम 2021 किंवा IT रूल्स 2021 असं म्हटलं जातं. आता हे IT नियम 2021 नक्की काय आहेत? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी नियमावली आहे जिने केंद्र सरकारला ऑनलाईन कंटेंट सेन्सर करण्याचे आणि इंटरनेट वापरकर्त्यांवर नजर ठेवण्याचे अधिकार हळूहळू पण मोठ्या प्रमाणात वाढवून दिले आहेत. आणि हे नियम कसे बनवले गेलेत ना, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, साधारणपणे कायदे संसदेत चर्चा करून लोकांचं मत घेऊन बनतात, पण हे नियम तसे बनलेले नाहीत. सरकारने हे थेट एका अधिसूचनेद्वारे म्हणजे एका सरकारी आदेशाने लागू केले. त्यामुळे जी सविस्तर संसदीय प्रक्रिया व्हायला हवी होती ती टाळली गेली. आता सरकारची ही ताकद काही एका रात्रीत वाढलेली नाहीये. यामागे एक मोठा प्रवास आहे. हळूहळू नियंत्रण कसं वाढवत नेलं गेलं ते पाहूया. सुरुवात झाली 2021 मध्ये, जेव्हा हे IT नियम आले आणि कंटेंट ब्लॉक करण्याचं सरकारचे अधिकार वाढले. त्यानंतर काय झालं तर यात वारंवार दुरुस्त्या करण्यात आल्या, ज्यामुळे कंटेंट काढून टाकण्याची मुदत कमी होत होत काही प्रकरणांमध्ये फक्त 3 तासांवर आली. आज तर परिस्थिती अशी आहे की सहयोग पोर्टलसारख्या अनेक एजन्सीज कंटेंट काढून टाकण्याचे आदेश देत आहेत. इतकंच नाहीये, तर मार्च 2026 पर्यंत सेन्सरशिप आणि डेटा साठवणूक आणखी वाढवण्यासाठी नवीन दुरुस्त्या प्रस्तावित आहेत. या सगळ्याचा परिणाम काय झाला? तर नियमांचं एक असं काहीतरी गुंतागुंतीचं जाळं तयार झालंय, ज्यामुळे पाळत ठेवण्याचं प्रमाण वाढले आहे आणि सरकारसाठी कोणत्याही वेबसाईट किंवा पोस्टला ब्लॉक करणं खूप सोपं झालं आहे. पण मग प्रश्न येतो की या सगळ्या नियमांचा आपल्यासारख्या सामान्य लोकांवर काय परिणाम होतो? आपल्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचं काय? जेव्हा नियम इतके अस्पष्ट असतात तेव्हा लोक स्वतःहूनच स्वतःवर सेन्सरशिप लादायला लागतात. म्हणजे काही बोलण्याआधी किंवा लिहिण्याआधी 10 वेळा विचार करतात. याला चिलिंग इफेक्ट म्हणतात. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं वातावरणच धोक्यात येतं. व्यंग, विडंबन, राजकीय टीका या सगळ्याला धोका निर्माण होतो आणि सरकारच्या मनमानी अधिकारांना मोकळं रान मिळतं. म्हणजे परिस्थिती काय आहे? तर सुनावणीशिवाय शिक्षा आणि स्पष्टीकरणाशिवाय शिक्षा. हे वाक्य आजच्या डिजिटल जगातल्या कॉन्टेंट निर्मात्यांची आणि वापरकर्त्यांची अवस्था अगदी अचूकपणे मांडतं. आणि हा मुद्दा फक्त काही नियमांपुरता किंवा कायद्यापुरता नाहीये, तो याहून खूप मोठा आहे. तो थेट आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांशी जोडलेला आहे. हा एक संघर्ष आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध सरकारी नियंत्रण. आपल्या भारतीय संविधानात एक खूप महत्त्वाचं कलम आहे, कलम 19(1)(अ). ते आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देतं. हाच आपल्या सगळ्या मूलभूत अधिकारांचा पाया आहे आणि या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. पण खरा प्रश्न हा आहे की या नवीन नियमांसमोर घटनेने दिलेली ही हमी, ही गॅरंटी खरंच किती टिकते? हा एक असा प्रश्न आहे जो या नियमांच्या आणि वास्तवाच्या मधला फरक स्पष्ट करतो. आता असं नाही की संविधान अमर्याद स्वातंत्र्य देतं. त्यात वाजवी निर्बंधांची तरतूद आहे. पण टीकाकारांचं म्हणणं आहे की हे जे काही चाललंय, म्हणजे कोणत्याही संरक्षणाशिवाय थेट सरकारकडून होणारी ही सेन्सॉरशिप, ती या वाजवीपणाच्या कसोटीवर खरी उतरत नाही. तर मग आता पुढे काय? यावर काही तोडगा आहे का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा यांच्यात एक योग्य संतुलन साधणं शक्य आहे का? चला काही संभाव्य मार्गांवर एक नजर टाकूया. बघा,
एक जबाबदार आणि उत्तरदायी मार्ग नक्कीच आहे. पहिला मुद्दा म्हणजे कंटेंट काढण्याचे आदेश फक्त सरकारने नाही तर न्यायालयानेही तपासले पाहिजेत. दुसरा, लोकांना स्पष्टपणे कळवलं पाहिजे की त्यांचं कंटेंट का काढलं आणि त्यांना अपील करण्याची एक सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली पाहिजे. तिसरं, इंटरनेटशी संबंधित मोठे नियम संसदेत चर्चा करूनच बनवले पाहिजेत. चौथं, टीका, व्यंग आणि मतभेदांना स्पष्ट संरक्षण मिळायला हवं. आणि पाचवं, आपली खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डेटा जमा करण्यावर आणि पाळत ठेवण्यावर मर्यादा हव्यात. यातून आपण एकच गोष्ट शिकू शकतो. इंटरनेटचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर त्यावरचे नियम हे पारदर्शक, जबाबदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटनात्मक मर्यादेतच असायला हवेत. तर मग शेवटी प्रश्न उरतोच की हे जे काही चाललंय ते डिजिटल गव्हर्नन्स आहे की मग डिजिटल सेन्सरशिप? ह्या प्रश्नाचं उत्तरच आपलं ऑनलाईन भविष्य ठरवणार आहे. यावर विचार करायला हवा.